श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रींचे अनुभव या सत्रामध्ये आज आपण श्री महाराजांच्या एक अनुग्रहित शिष्या व माझी पत्नी सौ हेमा हिचा अनुभव पाहणार आहोत. सौ हेमा सांगतात की साधारण 2017-2018चा काळ असेल. त्यावेळी आमच्या फॅमिलीमध्ये काही प्रॉब्लेम्स सुरू होते. त्यातच एके दिवशी आम्हा दाम्पत्यांचे आणि घरातील मंडळी व इतर नातेवाईक मंडळींसोबत खूपच मोठे वादविवाद झाले. त्यामुळे आम्हा दाम्पत्यांची मनस्थिती खूपच बिघडली होती. अशा परिस्थितीत आम्हा दाम्पत्यांना एकच आधार दिसू लागला, ते म्हणजे श्री महाराज. आता आपले मायबाप हे सर्व श्री महाराजच आहेत असे आम्हाला वाटू लागले. त्यामुळे आम्ही गोंदवल्याला जायचं ठरवलं. आम्ही गोंदवल्याला पोहोचलो आणि त्या दिवशी श्री महाराजांचे दर्शन घेतले. श्री महाराजांनी त्यावेळी आम्हाला राहण्यास एक हॉल दिला होता. त्या हॉलमध्ये इतरही काही लोक राहण्यास होते. काही लोक रात्री उशिरापर्यंत बोलत बसले होते. त्यामुळे माझ्या मिस्टरांची झोप काही व्यवस्थित झाली नाही. त्यामुळे पहाटे काकड आरतीला जाण्यासाठी उठल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना म्हणाले की आपल्याला साधारण 150 किलोमीटर अंतर टू व्हीलरने जायचे आहे आणि तुमची झोप ही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे तुम्ही विश्रांती घ्या आणि मी काकड आरती करून येते. आमच्या शेजारी एक वृद्ध दाम्पत्यही त्या दिवशी हॉलमध्ये वसलेला होते. त्यांना मी काकड आरतीला जात आहे इतकेच बोलून मी सर्व आवरून काकड आरतीला निघून गेले. श्रींची काकड आरती करून आल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना उठवले. त्यानंतर त्यांचे स्नान वगैरे आटोपल्यानंतर मी व माझे मिस्टर दोघेजण मिळून श्री महाराजांच्या दर्शनाला निघालो. श्रींचे दर्शन घेऊन आल्यानंतर आम्ही आमच्या सामानाची आवरावर केली आणि बॅग तयार करून आम्ही दोघेजण घरी जाण्यास निघालो. तितक्यात आमच्या लक्षात आलं की शेजारी जे वृद्ध दाम्पत्य बसले आहे त्यांच्या पाया पडून आशीर्वाद तरी घेऊ. त्यामुळे माझे मिस्टर त्या वृद्ध गृहस्थांच्या पाया पडत होते. पण त्या गृहस्थांनी माझ्या मिस्टरांचे हात आपल्या हातात घेतले व ते तुम्ही येथे कसे आले आहात, तुमचे घरी कसे नातेवाईकांशी भांडण झाले आहे, कोणकोणत्या घटना तुमच्यासोबत घडल्या व पुढे कोणकोणत्या घटना तुमच्यासोबत घडणार आहेत व श्री महाराजांच्या कृपेने तुमचे एक मोठे घर होणार आहे. श्री महाराज तुमच्या पाठीचे आहेत, काळजी करू नका, असे ते बोलू लागले. माझ्या मिस्टरांना असे वाटले की मी पहाटे काकड आरतीला उठल्यानंतर आपल्याबरोबर घरातील मंडळी कशी भांडली आहेत हे मी ह्या वृद्ध दाम्पत्यांना बोलले आहे आणि त्याबद्दल आधार देण्यासाठी हे लोक आमच्याशी असे बोलत आहेत. त्यामुळे माझे मिस्टर त्या वृद्ध व्यक्तीचे बोलणे फक्त होकारार्थी मान डोलावून ऐकत होते व दुर्लक्ष करत होते. त्या वृद्ध व्यक्तीचे बोलणे झाल्यानंतर आम्ही दोघे दाम्पत्य हॉलमधून बाहेर पडलो. हॉलमधून बाहेर आल्या माझे मिस्टर मला म्हणाले की उगाच आपल्या घरातील भांडण व इतर गोष्टी बाहेरच्या लोकांना कशाला सांगत बसलेस. मी म्हणाले की मी कोणत्याही गोष्टी या लोकांना बोललेसुद्धा नाही. फक्त काकड आरतीला मी निघाले आहे इतकेच बोलून मी काकड आरतीला गेले होते. मग माझे मिस्टर मला म्हणाले की त्यांना आपल्या घरी घडलेल्या सर्व घटना कशा काय समजल्या व त्याबद्दल ते माझ्याशी कसे काय बोलत होते. मी माझ्या मिस्टरांना म्हणाले की काल आपण इथे आलो त्यावेळी मंदिराच्या गेटच्या आत प्रवेश करतानाच मी श्री महाराजांच्या मंदिराच्या शिखराकडे पाहिले आणि त्यांना कळकळीने एकच विनंती केली की आम्ही दोघे इतके व्यवस्थित राहूनसुद्धा आमचे नातेवाईक आमच्याशी असे का वागले असतील, याचे उत्तर मला इथून जायच्या आत तुमच्याकडून मिळायलाच हवे. त्यामुळे श्री महाराज त्या वृद्ध व्यक्तीकडून माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देत होते. श्री महाराजांची अशी प्रेमाची आपुलकीची कृपा पाहून आम्हा दाम्पत्यांच्या डोळ्यांमध्ये प्रेमाश्रू तरळले आणि अंगावरती अगदी शहारे आले. आम्ही दोघांनी धावत जाऊन श्री महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घातले व आम्ही घरी येण्यास निघालो. सौ हेमाने श्री महाराजांना आता तुम्हीच आमचे मायबाप असे विनवल्यानंतर श्री महाराजांनी त्याची प्रचिती त्यांना दिलीच. शिवाय अगदी मायबापाच्या प्रेमाने त्यांना भिजवून टाकले.
आणखीन सांगायचे म्हणजे श्री महाराज भाऊसाहेबांना म्हणायचे की मी भिंतीतूनही तुमच्याशी बोलू शकतो. याची जणू प्रचितीच सौ हेमांना आली. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जर आपणास श्री महाराजांबद्दल काही अनुभव सांगायचे असतील तर स्क्रीनवर जो माझा व्हॉट्सअप नंबर दिसत आहे त्याच्यावर आपण आपले अनुभव पाठवू शकता. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.